तर तर चला, नमस्कार सर्वांना. फार्मा सोल्युशन या आपल्या अतिशय जिन्युइन प्लॅटफॉर्म मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी ऋषिकेश सपकाळ आपणा सर्वांना इथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी आलोय आणि तुम्हाला वेळोवेळी या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये जिथे जिथे अडचण येईल त्यावेळी बऱ्याच मुलांना आपण शंका निरसन असेल किंवा त्यांना दिशा देण्याचं काम आपण वेळोवेळी करत असतो. आणि ते मी एक ऍज अ फार्मासिस्ट म्हणून मी स्वतःच एक कर्तव्य मानतो की आपण आपल्या कम्युनिटीला आपल्या फार्मसी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन, त्यांच्या करिअरला योग्य करिअर त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने घडावं यासाठी कायम सातत्याने आपण प्रयत्न करत असतो. मग ते लढण्यापासून असो तर अभ्यासापर्यंत आणि तुमचे सिलेक्शन होईपर्यंतच आपण तुम्हाला मदत करतो. सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मुलांना आम्ही मदत करत असतो. ते काय आपला धर्मच आहे एकमेकांना सहाय्य करू. तर आता मी सध्या आज आपण जो काही सेशन आज अरेंज केलाय DMARच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा येणाऱ्या ज्या काही 2-4 परीक्षा आहेत समोर तुमच्या डोळ्यासमोर, टार्गेट आजचं फक्त DMARची एक्झामच असेल. 18 ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान जी काही परीक्षा होणार आहे आपल्या, ज्या 6-7 शिफ्ट मध्ये होतील, तर त्या 10 शिफ्ट आहेत बहुतेक. तर त्या एवढ्या शिफ्टमध्ये कसं टॅकल करायचं आणि आपण कसं डील करायचं ह्याच्यामध्ये, या पिरियडमध्ये, ह्या 2-4 दिवसामध्ये काय करायचं. खरं तर हा सेशन मी 8-10 दिवसापूर्वी घ्यायला पाहिजे होता असं मला वाटते, पण डोंट वरी, म्हणजे असं काही नाही. मी बऱ्याच वेळा वेळोवेळी ग्रुपवर मेसेज वगैरे टाकत असतो, पण काय होतं की व्हिडिओ आणि सगळ्यांना लाईव्ह येणं मला शक्य होत नाही कधी कधी, कारण बरेचसे काम पण आहेत आणि त्यामुळं मला शक्य झालं नाही. सो आत्ता आज मी तुम्हाला अतिशय खूप महत्वाची माहिती सांगणार आहे. तुम्हाला बऱ्याच जणांनी तुम्ही त्या गोष्टीतनं गेले असाल तर दॅट इज ओके, पण आज तुमच्या मनातले काही प्रश्न असेल, भीती असेल, शंका असेल, टेन्शन येत असेल किंवा मग पेपर कसा असेल किंवा काय आपल्याला काय, म्हणजे तिथे आपण कसं टॅकल केलं पाहिजे, त्या प्रश्न येणार आहेत. आणि आता नुकताच जो KDMCचा पॅटर्न झाला त्याच्यातनं आपल्याला काय मेसेज मिळालाय, म्हणजे तुम्ही काय अनालिज केलंय आणि मी काय अनालिज केलंय. मी फार्मा ऍस्पिरंट म्हणून एक फार्मासिस्ट झालेलो आहे गव्हर्नमेंटला, DMARलाच आमच्या. आणि मग या DMARला काय अपेक्षित आहे आणि मग तुम्ही काय केलं पाहिजे किंवा त्यांनी TCSने काय पॅटर्न अपेक्षित केलंय तुमच्याकडून, तर ह्याला आज मी बोलणार आहे. खरं तर मी तुम्हाला प्रश्न पण टाकले होते, त्यातनं तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की आपण सगळ्या पद्धतीने कसं तयार असलं पाहिजे. तर बऱ्यापैकी फार्मा सोल्युशन अकॅडमीने जे काही कोचिंग क्लासेस वगैरे त्यांनी चालू केलेत आपण, तर ते कोचिंग क्लासेसमध्ये आपण बऱ्यापैकी सगळे टॉपिक घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि ज्या गोष्टी टेस्ट सिरीज वगैरे मुद्दाम पेंडिंग ठेवल्या होत्या 1-2-3 की तुम्ही शेवटच्या दिवसात सोडाव्या, काही नाही त्या आधीच्या टेस्ट सिरीज आधीच सोडून टाकल्या. आता ह्या शेवटचा जो 2-3 दिवसाचा पिरियड आहे, आज 8 नंबरची टेस्ट तुम्हाला अपलोड करून दिली. आता उद्या 9वी 10वी पण होऊन जाईल आणि मग तुम्हाला काय होईल की त्याची एक तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शिफ्टचा जो काही टायमिंग आहे, ठीक आहे, ऍडमिट कार्डवरती तुमच्या शिफ्टचा टायमिंग आलेला आहे, तर त्या टायमिंग नुसार तुम्हाला त्या टेस्ट सोडवायच्या आहेत. म्हणजे समजा 10 शिफ्ट मध्ये जर तुम्ही 10 शिफ्ट असं कन्सिडर करा की मी तुमचा आता टायमिंगचा जो आलेला ऍडमिट कार्डवरती तो समजा 11 ते 12 आले असेल किंवा कुणाला 2 ते 5 आले, 3 आला असेल, 2:30, 3:30, 4 आले असेल, तर आपण त्याच शिफ्टमध्ये त्याच टेम्परामेंटमध्ये बसून त्या टेस्ट सिरीज सोडवायच्या. ठीक आहे. सो टेस्ट ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांना ते टेस्ट तर फ्री दिलेले आहेत, पण ज्यांना घ्यायचं आहे, म्हणजे ज्यांनी नाही घेतला त्यांनी कोणाची पण टेस्ट सिरीज लावलेली असू द्या, आपलीच टेस्ट सिरीज लावली पाहिजे असं काही नाही, कोणती पण टेस्ट सिरीज जी कोणती तुम्ही लावलेली असेल त्या टेस्ट सिरीज ती फक्त तुम्ही काय करायचंय, आता फक्त टाइम लावून सोडवायचे. ठीक आहे. आता मी थोडस उलट जातोय, म्हणजे तुमच्या आधी आपण पुस्तक रिव्हिजन अभ्यास इथपर्यंत ह्या स्टेपनं आणि नंतर प्रश्नापर्यंत जात होतो. आता इथून पुढे उलट जायचं. ठीक आहे. कसं जायचं सांगतो. बघा, तुम्ही आता सध्या ह्या दिवसांमध्ये तुमचा 60% टाइम
ठीक आहे. 50-60% टाइम हा तुमचा प्रश्न सोडवण्यामध्येच गेला पाहिजे. ठीक आहे. कारण काय विषय होतो सांगतो. तुम्ही सारखं आता भरपूर रिव्हिजन केलेलं आहे. नंतर काही टॉपिक्स तुमचं रिव्हिजन राहिलेलं आहे. मी त्याची पण वेगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ठीक आहे. की तुमचे जे राहिले त्याच्यासाठी काय करायचं. तर आता तुम्ही नोट डाऊन करा की आपण जे काही प्रश्न राहिलेत तुमचे टीसीएसचे, समजा तुमच्याकडं 21,000 एक सेट आहे आणि एक एक्सप्लेनेशनचा एक सेट आहे, प्रश्न आणि एक्सप्लेनेशन वाला. तर तो जो सेट आहे तुमचा प्रश्न आणि एक्सप्लेनेशन वाला, एकतर तो घ्या किंवा मग तुमचा टीसीएसचा 21,000 वाला जो आहे तो एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणते पेपर बघायचं बघा. केडीएमसीचा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर तोही टीसीएस न घेतलाय. मान्य. कोणी बघितलाय पेपर्स? मला येस नो आन्सर द्या कोणतरी, म्हणजे आपण इंटरॅक्टिव्ह ठेवू. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे आपण एक चर्चात्मक आपण सेशन घेऊया. म्हणजे काय होईल की तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन केले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करू शकता. किती लोकांनी केडीएमसीचे पेपर बघितला किंवा प्रश्न बघितले? म्हणजे केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे मी चॅनलवरती प्रश्न टाकले होते टीसीएसने घेतलेला. किती लोकांनी बघितला? अरविंद सर, कोणी पण बोला. येस नो काहीतरी बोला की बघितलाय म्हणून. सर बघितला, नाही बघितला, बघायचा राहिलाय, काहीतरी असेल की. कोणीच रिप्लाय द्यायला तयार नाही. म्हणजे मग मी बोलतोय ते तुम्हाला ऐकू येते का? आय थिंक आय एम नॉट ऑडिबल टू यू ऑल. तुमचे रिप्लाय नाही त्याच्यात. हॅलो, हा येतोय का आवाज आमचा? हा सर येतोय. हा, मग तुम्ही मला कोणीतरी म्हणजे उत्तर द्या ना यार. म्हणजे आय एम युअर फ्रेंड. मी काय फार मोठा माणूस नाही बाबा. मी काय हे नाहीये. मी तुमचा मित्र आहे. अशा पद्धतीने तुमची उत्तर येऊ द्या. ठीक आहे. तुम्ही बोललात तर तुमचं म्हणजे तुम्ही बोललात तर तुम्हाला कॉन्फिडन्स पण येईलच. कारण हा कॉन्फिडन्स बुस्टिंग सेमिनार, वेबिनार काय असेल तुम्हाला म्हणायचं ते हा सेशन असेल. आज तुम्ही हा कॉन्फिडन्स बिल्डअप करून घ्यायचा आहे स्वतःचा. तुम्हाला आलो केलंय मी. ज्यांनी हँड रेस केलेत ना त्यांना आलो केलं मी. सरिता, देव सावंत, ओके ठीक आहे. तुमची इच्छा नाही बोलायची, चालतं. म्हणजे मग मला पण कळायला पाहिजे ना की तुम्हाला काय अपेक्षित आहे, है ना? ओके, जरा टाइम वेस्ट नको करायला. मला जे सांगायचं आहे, मला जो तुमच्यापर्यंत मेसेज द्यायचा आहे तो देऊन टाकतो. बघितलाय ना? हा, तर त्याच्यामध्ये तो पेपर पण टीसीएस ने घेतला बघा. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनेच पेपर घेतला आणि आपला आत्ताचा जो पेपर आहे तो पण टीसीएसनेच घेतला. सो टीसीएसने काय केलंय यावेळी, मागच्या वेळी पॅटर्न त्यांचा थोडासा वेगळा होता. म्हाडाची क्वेश्चन पेपर्स 2023 ला म्हाडाचे टेस्ट झाले होते, म्हाडाचे पेपर झाले होते. तर ते म्हाडाचा टेस्ट पेपर त्यांनी ऍज इट इज म्हणजे जवळपास 80% 90% रिपीट केलाय. कारण त्या म्हाडाच्या टेस्ट पेपर्स मध्ये पॅसेज होते आणि त्याच्यानंतर पॅसेज होते, पॅराजुम्बल पण होतं. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि कोइन्सिडेंट असा आहे की मी पण जेव्हा 2023 ला जेव्हा पेपर दिला तर त्यावेळेस मी म्हाडाचेच पेपर जास्त रेफर केले होते. त्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये मी फक्त काय करायचो, मोबाईलमध्ये माझ्याकडे पीडीएफ होत्या म्हाडाच्या क्वेश्चन पेपरच्या. तर त्या मी काय करायचो, स्क्रोल करत राहायचो. म्हणजे सारखं कोणता प्रश्न कसा आलाय, काय आलंय, किती म्हणजे ते काय झालं की त्या पॅटर्नचे मग मी ते तेव्हा केलेलं होतं. मग माझ्या वेळेस समजा पॅसेज वगैरे नाही आले तर मग थोडासा त्या पॅटर्नचा मला फायदा झाला होता.
तर तुम्ही जर बघितलं तर मी आज सकाळी बघत होतो तर टेस्ट अर्थात मी टेस्ट पेपर्स पण तुमचे जे काही 2-3 टाकलेत त्याच्यामध्ये त्या केडीएमसीचे थोडे पॅसेज वगैरे पण ऍड केलेत मी. एक 4-4 3-4 प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेत पॅसेज प्लस प्रश्न. ठीक आहे. आणि म्हणजे असे थोडेसे काही नंबर सिरीज असेल त्याच्यानंतर अल्फाबेट सिरीज असेल ते सुद्धा आपण ऍड केले. तर ते ऍड करत असताना मला लक्षात आलं की अरे केडीएमसीने तर हे रिपीट असं केलं म्हणजे हा फॉर्मॅट ठेवलाय. म्हणून आता काय करते टीसीएसचं काय झालंय त्यांना प्रश्न काय काढावे सुचत नाहीये. ठीक आहे. मग आता ते नवीन टॉपिककडे न जाता तुमचे जे 2023-24 जे काही पेपर झालेले ठीक आहे 23 मध्ये तर ते प्रश्न आता परत थोडेसे त्या पद्धतीने रिपीट व्हायला लागले. तर आता या शेवटच्या दिवसामध्ये थोडंसं बघा तुम्ही बघा हा अंदाज असतो प्रेडिक्शन्स असतात थोडं काही आपण म्हणजे मी सांगतोय बाबा की तेच करा मग सरांनी हेच सांगितलं होतं करायला आम्ही तेच केलं आम्ही फसलो असं नाही होणार. पण एक मला जे काय वाटतंय की बाबा असं असं पॅटर्न रिपीट होतो की एक ऍस्पिरंटचं प्रत्येकाचं एक कन्क्लुजन असतं की आपण कुठल्या वेनं आपण अभ्यास केला पाहिजे. तर असं मला थोडंसं वाटतंय. ठीक आहे. तर ते तुम्ही बघू शकता म्हाडाचे पेपर सगळे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर म्हाडानंतर कुठले पेपर झाले ते पण एकदा बघून घ्या. आपल्या डीएमआरचे तर तुम्ही बघितलीच तो काही विषयच नाही. आणि आपण जे काही टेस्ट सिरीज बनवल्यात त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधल्याच टेस्ट बनवलेत काही मनानं कुठलेच प्रश्न टाकलेले नाही. कशामुळे टाकले कारण तुमची प्रॅक्टिस ही ऑथेंटिक व्हावी. उगाच काहीतरी कुठले तरी प्रश्न टाकायचे तुम्हाला पॅनिक करायचा हा उद्देश नाही. त्यातला एकही प्रश्न परीक्षा प्रश्नपत्रिकेच्या बाहेर टाकलेला नाही. पण मग आता ते तुम्ही कसं सोडवताय त्याच्यावरती. ठीक आहे. सो आजचा विषय असा आहे की तुम्ही सेम आता जे काही प्रश्नाचे पॅटर्न आहेत तुमचे नॉन टेक्निकलचे ते सोडवत चला. आणि फॅक्ट्स जे आहेत फॅक्ट्सवरती फार्माच्या फॅक्ट्सवरती पण प्रश्न विचारले त्यांनी. फर्स्ट मेडिकल ह्या होत्या फर्स्ट ऍक्ट मध्ये फर्स्ट काय आहेत अशा काही गोष्टी त्यांनी विचारल्या. तर तुम्ही त्या गो थ्रू करा. तुमच्याकडे सगळ्या नोट्स वगैरे सगळं अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो त्यातनं गो थ्रू करा तुम्ही सगळे तुमचे फक्त रिव्हिजन हे झालं फार्माचं. तर फार्माचं सगळेच करतायत. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं आहे नॉन टेक्निकल मधले गणलेत पोरं काल. ठीक आहे. कारण त्यांचे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट नव्हता कुणाचा आरटीआय नव्हता कुणाचं काय नव्हतं. तर आता ते करू नका तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तसं करू नका. म्हणजे तुमचे जे काही टॉपिक राहिलेले आहेत ते तुम्ही करायचे. म्हणजे तुम्ही 2-4 वेळा रिव्हिजन नाही झाली तरी चालेल पण डोळ्या खालनं घाल. कारण काय होतं परीक्षेमध्ये तो वाचलेला असला ना तुम्ही तर ते क्लिक होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं प्रश्न आता सोडवत चाल. ठीक आहे. जे प्रश्न सोडवलेले नाही जे पॅटर्न माहिती नाही ते माहिती करून घ्या. समजा ते रिझनिंगचा एखादा वेगळा पॅटर्न असेल मॅथचा एखादा वेगळा पॅटर्न असेल तर ते पॅटर्न्स तुम्ही डोळ्याखालनं घाला. ठीक आहे. ते पॅटर्न जर तुम्ही डोळ्याखालनं घातले तर तुमच्या लक्षात येईल की आपलं आता काहीच राहिलेलं नाही बाबा आपल्या कमीत कमी डोळ्याखालनं गेलेलं आहे किंवा त्या सो कॉल्ड रिलेटेड मॅथचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचा ऍटलिस्ट आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे. त्या फॉर्म्युला आपल्याला जमलं तर आपल्याला सोडवायचं नाही तर नाही सोडवायचं हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि रिझनिंगचं पण सेम तसंच करायचं. आता फार्माचं जे आहे तुमचं क्लासिफिकेशन तुम्ही डेली करा. ठीक आहे. फार्माचं क्लासिफिकेशन तुम्ही डेली केलंच पाहिजे. नंतर तुमचं काही रिव्हिजन असेल किंवा आपल्या काही नोट्स वगैरे दिलेले असतील मॅडमने तर त्या पण तुम्ही करा व्यवस्थित रिव्हिजन करा. आणि काही चार्ट्स असतात पुस्तकामध्ये तुमच्याकडे जर एखाद्या पिअर्सनचं वगैरे जर पुस्तक असेल त्या पिअर्सन मध्ये जे काही चार्ट्स दिलेले आहेत मायनर सब्जेक्टचे फक्त मेजर सब्जेक्टचे जास्त तुम्हाला करायचं असेल तर कोलॉजी तेवढं फक्त थोडंफार करू शकता. कारण जास्त वाचणं नवीन वाच जाऊ नका फक्त चार्ट्स ऍटलिस्ट डोळ्याकडनं घाला. कारण चार्टवरती मॅक्स प्रश्न विचारले जातात. कारण जे एक्झामिनर आहेत डीएमआरचे जे एक्झामिनर आहेत त्यांना आता प्रश्न कुठून काढावे ते सुचना. मग ते आता थोडंसं काय करतायत की किंवा प्रश्न त्यांनी बघितला ती कन्सेप्ट बघितली तर ते काय करतायत प्रॅक्टिकल प्रश्न विचारतील तुम्हाला. आता प्रॅक्टिकल बेस प्रश्न म्हणजे कसे केस स्टडी बेस प्रश्न विचारतील. ठीक आहे ना. मी केस स्टडी बेस प्रश्न पण टाकण्याचा विचार करतोय उद्या परवा तो टाकेल मी. तर
आणि ते सर्वांसाठी फ्री करतोय मी. फार्मा सोल्युशन अकॅडमीचं जे काय ऍप आहे त्याच्यामध्ये ती पीडीएफ मी तुम्हाला एक फार्माकोलॉजीचे एक अंदाज असावा तसं काही प्रश्न जर आले तर ते तुम्हाला लक्षात येईल. कारण केस स्टडी बेस्ड प्रश्न हे रेल्वेला आता जी परीक्षा झाली मागची त्या परीक्षेला विचारले गेले एम्सला वगैरे. सो त्या पद्धतीनं तुम्ही स्टडी करायचा आहे, प्रॅक्टिकल बेस अप्रोच ठेवायचा. म्हणजे प्रश्न जरी तुम्ही कसं कधी कधी असं होतं आपण प्रश्न सोडवत असताना व्हायबल होतो की अरे यार हे असं केस स्टडीचा प्रश्न आला, सपोज यू हॅव टेकन 2 टॅबलेट्स पॅरासिटामॉल, असं तसं पेशंट आला, असं हे घेतलं ते घेतलं, असा केस स्टडी बेस्ड प्रश्न आल्यानंतर आपण पॅनिक होतो की यार आपण असं तर कुठं वाचलंच नाही, कुठं बघितलंच नाही. थांबा, शांत राहा, काळजी करू नका. स्वतःच्या मनाला विचारा की मी तिथे बसलोय, माझ्यासमोर पेशंट आलाय, मी पेशंटला चुकीचं काही, मला पेशंटला चुकीचं काही द्यायचं नाहीये, पेशंटला काही दुसरं झालं नाही पाहिजे, अशा दृष्टिकोनातून मी विचार करून तो प्रश्न सोडवणार. म्हणून नवीन प्रश्न जर तुम्हाला आले तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही जर नवीन प्रश्न आहे म्हणून घाबरलात की बाबा हा प्रश्न असा आला आणि मी आता कसं सोडू, मला येत नाही, असं तसं अजिबात नाही. काही काही विद्यार्थी काय करतात, तो प्रश्न तुम्ही वाचलेला नाही म्हणून सोडून देतात. पण जर तुम्ही पूर्ण ऑप्शन आणि प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला तो प्रश्न थोडाफार का होत नाही त्या उत्तराच्या तुम्ही जवळ गेलेले असतात. ऍटलिस्ट तेवढं ठोका, कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीये, बरोबर ना? निगेटिव्ह मार्किंग नाहीये, मग तुम्ही का विचार करताय तसा? सो प्रत्येक प्रश्न तुम्हाला शांत चित्ताने, शांत डोक्याने तुम्हाला टिक करायचा आहे. त्यातलं ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित टिक करायचं. आता तुमच्या ह्या प्रश्न सोडवण्याच्या पॅटर्न मध्ये काय होतं की काही प्रश्न असे असतात की जे तुम्हाला येतच नाही. गणिताचे समजा प्रश्न एखाद्याला पर्सेंटेज मधलं किंवा बोटवर जर प्रश्न आला, इकडून गेली तिकडून आली, तर त्या बोटवरती प्रश्नच येत नाही, म्हणजे ते सोडवताच येत नाही. फॉर्म्युले माहितीये, ट्रिक माहितीये, सगळं होते. लेक्चर पण बघितले, युट्यूबला बघितले, कोचिंग क्लासमध्ये बघितले, सगळं बघितलंय. तर अशा वेळी काय होतं, अचानक आपण हँग होऊन जातो तो प्रश्न बघितल्यानंतर. तर अशा वेळी काय करायचंय, असं समजायचंय मला हा प्रश्नाचं उत्तर नाही जरी आलं तरी मला फक्त सोडवायचं. ठीक आहे, मला फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. आपण आता एखाद्या वेळेस प्रवास करत असतो फोर व्हीलरने, ठीक आहे, फोर व्हीलरने प्रवास करत असताना अचानक एखाद्या नवीन ठिकाणी आपण समजा गेलो, तुम्ही साताऱ्यावरून तुम्हाला समजा अहमदनगरला यायचंय, अहिल्यानगरला यायचंय, तर तुम्हाला रस्ताच माहिती नाही, पण तुम्ही रस्त्याने चालत राहता, ऑटोमॅटिक समोर तुम्हाला रस्ता दिसत राहतो, कुठेतरी बोर्ड लावलेला असतो, काहीतरी होतं, म्हणून तुम्ही तो सोडवा प्रश्न. तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तुमचे फॉर्म्युले जे तुम्ही पाठ केलेले असतील किंवा तुमच्या डायरीमध्ये तुम्ही फॉर्म्युले लिहून ठेवा. 4-5 टॉपिकचे फॉर्म्युले तुम्ही आजपासून दररोज 4 दिवस रिव्हिजन करायचे. जे फॉर्म्युले तुम्ही लिहिलेले पर्सेंटेजचे फॉर्म्युले असतील, प्रॉफिट लॉसचे फॉर्म्युले असतील, टाइम अँड वर्कचे फॉर्म्युले असतील, तर असे फॉर्म्युलेज तुम्ही लिहून टाका. किंवा रिझनिंगचं तुम्हाला माहीतच, म्हणजे ते आणि ऐन वेळी तुम्हाला आठवत नाही, ते फॉर्म्युलेज तुम्ही लिहून टाका. ते तुम्ही 2-4 दिवस आता जे काही उरले तुमचे ते फक्त डेली सकाळी रिव्हिजन करत राहा. 2-3 वेळेस रिव्हिजन तुमची झाली पाहिजे त्या गोष्टीवरती. म्हणजे काय करायचे, 4 दिवसात काय करायचे, तुम्हाला ज्या न येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या हार्ड ज्या गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला डोळ्याखालनं फक्त घालायचे, पानं पलटायचे फक्त. ठीक आहे, असं तुम्हाला न कन्सेप्ट समजो न समजो तो विचार आता करायचा नाही. आता फक्त सरळ सरळ असा आपल्याला काय पाहिजे, स्कोर पाहिजे. तुमचं नॉलेज, तुमची हुशारकी, तुम्ही किती काय केले डझंट मॅटर्स. तुम्हाला काय करायचं, फक्त स्कोर करायचंय. मग ते स्कोर कसा करायचा, ही स्मार्ट टेक्निक तुम्हाला यूज करायची. आणि जेव्हा तुम्ही आता प्रश्न सोडवणार आहे, त्या प्रश्न सोडवताना काय करायचं, समजा आता तुम्हाला असे काही पॅटर्न्स किंवा लॉजिक्स लक्षात आलेले असतील की बाबा ह्या असं जर प्रश्न 4-5 ओळीचा प्रश्न आला तर याचं उत्तर काहीतरी पहिल्या 2 मध्येच असतं, किंवा 2 ओळीचं आलं, समजा मला हा प्रश्नच येत नाही, या टॉपिकचे प्रश्नच सोडवता येत नाहीये, तर त्याचं ते प्रश्न सोडून बघायचं, त्याचं 3ऱ्या 4थ्यामध्ये काहीतरी आन्सर आहे का. हे लॉजिक्स तुमचे प्रश्न सोडवल्यामुळे डेव्हलप होतात. ठीक आहे, आता काही मुलं नवीन आहेत, नवीन परीक्षा देणार आहेत, त्यांनी पण स्मार्ट टेक्निक आता वापरून बघा. आता नाही वर्कआउट झालं, तुम्हाला स्कोर कमी आला, डोंट वरी, इथून भरपूर परीक्षा येणार आहेत. बघा, आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे, ESICC जाहिरात येणार आहे, म्हणजे ती CRE मार्फतच होईल. परत ESIS ची पण जाहिरात होणार आहे. कारण
हे जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियम पाईपलाईन मध्ये आहेत. त्या डिपार्टमेंटचे सेवा प्रवेश नियम पाईपलाईन मध्ये आहेत, त्याच्यामुळे त्या परीक्षा समोर होणारच आहेत. आणि काय नाही, दर 1-2 महिन्याला कुठला ना कुठला पेपर येतो, कुठला तरी केंद्राचा येतो, कुठल्या तरी राज्याचा येतो, काहीतरी DIचं येतं, काहीतरी होतं. त्याच्यामुळे परीक्षा असतातच. त्याच्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका की परीक्षा होईल का नाही वगैरे. आता एखाद्याचे ड्रीम असेल की बाबा मी फुल टाइम अभ्यास करतोय, करा, काय अडचण नाही. पण तुम्ही एकदा व्यवस्थित पूर्णपणे अभ्यास चांगला 2-3 वेळेस 3-4 वेळेस तुम्ही रिव्हिजन करून ठेवा. तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करा. मी स्वतः केलेला आहे. मी स्वतः रात्री 1-1, 1:30 वाजता डब्बा खाल्लाय. मी स्वतः पार्ट टाइम जॉब पण केलाय. MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लाजायचं काही नाहीये. आणि आपण कायम डाऊन टू अर्थ असलो पाहिजे. आपल्याला पण खालची सिच्युएशन माहिती असली पाहिजे. त्याच्यामुळे मी मेडिकलमध्ये जॉब केलेला असल्यामुळे मी काय विचार करतो, या पेशंटला यार आपल्या हातून चुकीचं नाही केलं पाहिजे. आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी किंवा कर्तव्यदक्ष औषध निर्माता होणार आहोत, शासकीय सेवक होणार आहोत. शासकीय सेवक याचा अर्थ जनतेचा सेवक. तर आपल्या हातून चांगली सेवा आपल्या घडली पाहिजे, आपल्या हातून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे. अशा दृष्टिकोनातून पेपर तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. कारण प्रत्येक टॉपिक तुमचा पर्सेंटेज पण तुम्हाला इथं स्पर्धा इकडे युज होणार आहे. तुमची जी नोकरी आहे त्या नोकरीच्या काळामध्ये तुम्हाला खरेदी करायची असेल, किती पर्सेंट घेतो, काय करतो, GST किती पर्सेंट, काय तर त्यात तिथं पर्सेंटेज हे होतं. आपला प्रॉफिट लॉस किती, खर्च किती होतोय, खरेदी किती करतोय, किती राहतंय, टेंडर कितीचं काढायचंय आपल्याला, ह्या सगळे जे काही तुम्हाला असं वाटतं ना की हे पोस्ट फार्मसी आहे आणि मग हे सब्जेक्ट कशासाठी, तर ही सब्जेक्ट त्यासाठी. मराठी कशासाठी, तर तुम्हाला शासकीय पत्र येतात, वेगवेगळे GR येतात, त्या GRचं तुम्हाला पत्र व्यवहार करावा लागतो शासनाचा. तर त्याच्यामध्ये तुमची लँग्वेज, ग्रामॅटिकल लँग्वेज पण तुमची व्यवस्थित तुम्हाला माहिती असली पाहिजे, म्हणून ते मराठी आहे. इंग्लिश पण सेम त्यासाठीच आहे. ठीक आहे. सो प्रत्येक विषयाचा उपयोग तुमच्या नोकरी करत असताना होणार आहे. ठीक आहे. आता दुसरा एक टॉपिक आहे तो फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन मध्ये कम्युनिटी प्रॅक्टिस म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स ज्या आहेत, फार्मसी प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही कशी कराल, पेशंट काउन्सिलिंग कशी कराल, तर पेशंट काउन्सिलिंग वरती पण थोडंसं वाचून घ्या. आता काय होते, फॅक्च्युअल प्रश्न येत आहेत, बरोबर आहे. तर फॅक्च्युअल प्रश्न तुमचे 25 येतील, पण जे 15 प्रश्न आहेत हे पूर्ण ज्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, समजा PCIचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, DMARचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, FDAचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, किंवा ड्रग टेस्टिंगचं हे काय असतं, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत 3-3, 4-4 ओळीमधले ते पण तुम्ही व्यवस्थित बघायला पाहिजे. ठीक आहे. तर असं तुम्ही प्रश्न सोडवत असताना हा अप्रोच व्यवस्थित तुमचा ठेवा. प्रश्न प्रत्येक सोडवायचा आहे वेळ असेल तोपर्यंत, आणि वेळेचं भान ठेवून. म्हणजे समजा तुम्हाला 40 सेकंद उरलेत शेवटचे, 40 ते 50 सेकंद, 1 मिनिट उरला तर प्रयत्न करायचा 30व्या सेकंदापर्यंत, आणि नाहीच एक झाला तर शेवटच्या 10-15 सेकंदामध्ये कमीत कमी ते ऑप्शन टिक करून सेव्ह करायचा आहे. आता बरेच मुलं काय करणार आहेत की टिक करणार पण सेव्ह नेक्स्ट नाही करणार, तर ते सेव्ह नेक्स्ट पण करा, ते गरजेचं आहे. तुमचं ते माऊस हलवण्यामध्ये पण वेळ जाणार आहे, इकडे तिकडे बघण्यात पण वेळ जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न रिव्ह्यू करण्याचं ऑप्शनच येणार नाही, म्हणजे परत प्रश्न रिव्ह्यू करता येणार नाहीये, लक्षात ठेवा. आणि जरी आला रिव्ह्यूचा ऑप्शन असेल, पण ते सेक्शनचा जेवढा टाइम आहे तुमचा, ठीक आहे, 18 मिनिटाचा जो काही तुमचा टाइम आहे, त्या 18 मिनिटाच्या टाइमामध्येच तुमचं ते तुम्हाला तो रिव्ह्यू केलेला जो काही प्रश्न आहे तो तेवढ्या वेळेतच तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. सो ते लक्षात असू द्या. कारण बऱ्याच मुलांना काय होतं की बरेच जण सेव्ह नेक्स्ट करत नाही, त्याच्यामुळे नंतर म्हणतात की सर आम्ही हे तर अँसर टिक केलं होतं पण याचं अँसरच आलं नाही, हे तर ब्लँकच आलं. हे कशामुळे होतं, याच्यामुळे तुम्ही टिकच केलेलं नसतं प्रश्न. मग बरेच जण तर म्हणतात घोटाळा झाला, असं झालं तसं झालं. हे रडगाणे असते. ज्या लोकांचा स्कोर येत नाही, जे लोक म्हणजे असे वेड्यासारखे काहीतरी टीका करत असतात त्या सिस्टमवरती, सो आपल्या चुका होऊ देऊ नका. घड्याळ तुम्हाला आत न्यायला परवानगी नाही, तुम्हाला तिथं घड्याळ वगैरे सर्व असतं सोबत, तुम्ही पेन वगैरे घेऊन जाऊ शकता, काय अडचण नाही. ठीक आहे. ते एक झालं. ऍडमिट कार्ड, आधार कार्ड तुम्ही व्यवस्थित सोबत घेऊन जायचे. ठीक आहे. आता तुमचे काय प्रश्न असतील तर ते मला थोडस सांगा.
म्हणजे मी तर शेवटच्या दिवसामध्ये फक्त मॅक्सिमम जास्त प्रश्न सोडवण्यावरच जास्त वेळ देत होतो, आणि जे टॉपिक राहिलेले ते ऍटलिस्ट मी डोळ्या खालून घातलेले सगळे, म्हणजे ए टू झेड. त्यामुळं तुम्ही एखादा टॉपिक नसेल केला, तुमचं वाचन नसेल झालं, तर आता 2-4 दिवसामध्ये काय करा, तुम्ही चालता बोलता ट्रेनमध्ये इकडं तिकडं ड्युटीवर कुठं का होत नाही, फक्त डोळ्या खालनं जाऊ द्या. तो पाठ झाला पाहिजे अशी अपेक्षा नाही. आपल्याला काय करायचंय, त्या प्रश्नावरती तुम्ही जेव्हा जाणार, तो प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते ऍटलिस्ट क्लिक होईल, ऍटलिस्ट ऑप्शन एलिमिनेट तरी करता येईल. ऑप्शन एलिमिनेशनसाठी तुमचं सर्व वाचलेलं आवश्यक आहे. ठीक आहे, तो ते लक्षात ठेवा. आणि शांत राहायचंय, अजिबात चिडायचं नाही. आणि या शेवटच्या पेपरच्या दिवशी, शेवटच्या 2 दिवस कुणाच्याही बाहेरचे कुणाचेही फोन उचलायचे नाही, आपल्याला डिमोरलाइज करतील अशा व्यक्तींच्या संपर्कात राहायचं नाही. ज्या व्यक्तींनी कधीही परीक्षा दिलेली नसते, ज्यांनी कधी त्या परीक्षेचा गंध पण बघितलेला नसतो, कधी पुस्तक हातात घेतलेलं नसतं, ते लोक तुम्हाला या दिवसामध्ये सांगतील की सगळं मॅनेज असतं, पेपर मंत्रालयातून सेट असतो, इकडून असतो, तसं असतं, असे काही सांगतील. अशा अफवांना अजिबात बळी पडू नका. सगळे माझ्या संपर्कातले जेवढे विद्यार्थी आहेत ना, ते कष्टानं मेहनतीनं, तुमच्यासारखे जे तुम्ही आता अभ्यास करताय, तुम्ही माझ्या संपर्कातले आहात, तुम्ही कष्टानं मेहनतीनं हे पेपर देऊन क्रॅक करणार आहात, हे लक्षात घ्या. आणि पेपर दिल्यानंतर स्कोअर आल्यानंतर तुमचं एका रात्रीत आयुष्य बदलतं भावानं. म्हणजे ऍटलिस्ट आपली रोजीरोटीचा प्रश्न मिटतो. आता बऱ्याच लोकांना वाटतं की इतकाच पगार आहे, तितकाच. अरे बाबा, आपल्यात किती क्षमता आहेत, माझ्यात जेवढी क्षमता आहे, माझ्यात जेवढे कौशल्य आहेत, तेवढ्यापर्यंतच, त्या पदापर्यंतच मी तिथपर्यंत जाऊ शकतो. किंवा माझ्यात जेवढी क्षमता आहे, माझा जेवढा अभ्यास झालेला आहे, मी तेवढाच अभ्यास मी करू शकतो, किंवा माझा स्कोअर तेवढा मी आणू शकतो. ठीक. हे तुम्ही लक्षात घ्या. तुमची कॅपॅसिटी आणि तुम्ही जेवढं जास्त करसाल, जेवढी जास्त मेहनत घ्याल, हे 4-5 दिवस जे आहेत तुमचे, तेवढे जास्त तुम्ही फोकस्ड राहायचंय. आणि काय करायचंय की दररोजचे झालेल्या शिफ्टचे जे काही प्रश्न आहेत, ते तुम्ही मला टाकत राहा. म्हणजे इतर मुलांना पण पॅटर्न कसा येतोय ते लक्षात येईल. त्या पॅटर्नला जर 1-2 पॉईंट जर आपल्याला काही मिस झालेले असेल, तर ज्यांचा आता 18-19ला पेपर आहे, त्या 18ला ज्यांचा पहिले शिफ्टला पेपर आहे, त्यांनी अजिबात घाबरू नका. पेपर सोपा असतो, अवघड नसतो, फक्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तुम्ही सोडवणं काय काय, आता आपल्याला सवय काय लागलेली असते, आपल्याला कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, इकडे तिकडे कुठेतरी सांगितलेलं असतं की जे येणारे प्रश्न आहेत ते आधी सोडवायचे, आणि अवघड प्रश्न आहेत ते लेट सोडवायचे किंवा नंतर सोडवायचे. इथं तो ऑप्शनच उरला नाही भावना, कारण वेळेत प्रश्न सोडवायचे तुम्हाला. त्याच्यामुळे तो विषय डोक्यात ठेवू नका, अवघड आणि सोप्याचा. सगळे प्रश्न सारखे असणार आहेत, ते तुम्हाला सोडवायचे, एवढं डोक्यात ठेवा. स्कोअर आणण्यासाठी ते करायचंय. आणि जेवढे तुम्ही हार्ड प्रश्न सोडवसाल, जेवढे प्रश्न तुम्हाला तुमचे ठोकून तुक्के दिलेले पण प्रश्न जर तुमच्या नशिबाने तुम्ही जर बरोबर आणलेत, शांत डोक्यानं जर तुम्ही लॉजिक लावून जर व्यवस्थित सोडवले, बरोबर ऑप्शन टिक केलेत, तर तुमचा स्कोअर नॉर्मलायझेशन होणार आहे. या सगळ्या नॉर्मलायझेशनच्या बॅचमध्ये तुमचा स्कोअर टॉपला असेल, हे लक्षात ठेवा. आणि आपला स्कोअर हा कमीत कमी 75 ते 80% आला पाहिजे. म्हणजे समजा 100 पैकी कमीत कमी 80 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. तरच तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत. ठीक आहे. आणि यावेळेस जागा पण भरपूर आहेत, मागच्या वेळेस जागा कमी होत्या. त्याच्यामुळं कास्टचा वगैरे तुम्ही काहीही विचार करू नका. तुमचे जागा जास्त असल्यामुळे तुमचे लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे. तुम्ही लागल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तुमच्या जॉईनिंग पर्यंत सगळ्या बाबतीत मी मदत करेल तुम्हाला. तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा. ठीक आहे. सो आता तुमचे काय प्रश्न असतील तर मला विचारा. जवळपास 150च्या आसपास विद्यार्थी आता ऑनलाईन आहेत. तुमच्यापैकी कुठलाही प्रश्न असेल तुम्हाला, तर मी आज तुमच्यासाठी स्पेशल, आज संडे आहे म्हणून एकदम फ्रेश माइंडनं आलेलो आहे. मी फ्रेश माइंड असल्याशिवाय, रिलॅक्स असल्याशिवाय मी कोणाशी बोलत नाही, जास्त वेळ मला देता येत नाही. पण आज मी मुद्दाम वेळ तुमच्यासाठी काढलाय. ठीक आहे. सो आता तुमचे काय प्रश्न असतील, बेसिक लेवल कुठलाही असू द्या, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. ठीक आहे. सो हँड रेस करा, म्हणजे मी आलो करतो. हॅलो सर. येस मॅडम.
म्हणजे आता शेवटचे 4-5 दिवस आहेत तर जसं PDMCचा पॅटर्न होता तर तो पाहून म्हणजे जे आपलं म्हणजे काही चुका वगैरे होतात किंवा जो पॅटर्न फॉलो झालाय PDMCला त्यानुसार करायला पाहिजे का आता शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे क्वेश्चन वगैरे जसं आता तुम्हाला पॅटर्न मध्ये काय दिसलं? पॅटर्न मध्ये इंग्लिश मध्ये जसं आपल्याला पॅराजंबल वगैरे येत होते तर आता त्यांनी पॅसेज टाकले आणि आणि जसं फार्मसीचा आहे तर तो जसं आपला DMLचा होता अगोदर तसं त्या म्हणजे फॉलो करत आहे आणि काही 5-6 वगैरे क्वेश्चन तर मग ते राहतातच थोडेफार फार्मसीचे. हा, तर ह्या 5-6 क्वेश्चन मध्येच गडबड होणार आहे. म्हणजे केडीएमसीच्या पॅटर्न मध्ये काय होतं, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट वगैरे होतं त्याच्यामध्ये, तर तो विषय इकडे DMR नसणार आहे, बरोबर. आता जे पॅराज्युम्बल आहे किंवा पॅसेज आहेत, तर पॅसेज आहे काही फार मोठा विषय नाहीये, फक्त तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हे फास्ट असलं पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. म्हणजे आता संभाव्यता ही प्रॉबॅबिलिटी शक्यतोवर DMR जे आहे ना ते ह्याच्या बाहेर जात नाही सिलेबसच्या, पण TCSने जर त्यांना जर असे प्रश्न टाकले तर आपल्याला न टाकण्याची गॅरंटी काय. म्हणून आपण 1-2 ऍटलिस्ट ते म्हाडाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही पॅसेज आहेत ते तुम्ही सोडून बघा, आणि मी टेस्ट सिरीज मध्ये पण ते प्रश्न टाकलेत, ठीक आहे. तर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये थोडी प्रॅक्टिस म्हणून जर करायची असेल तर ते तुम्ही बघू शकता, आणि तुमच्याकडे TCSचं असेल पुस्तक त्यातनं ते तुम्ही बघू शकता. ते टॉपिक्स ऍटलिस्ट तुम्ही सॉर्ट आउट करा की मला हे 2-3 टॉपिक आहेत ह्यात KDMC मध्ये आलेले, हे मी बघितलेच नाही, हे 2-3 टॉपिक मी उद्या बघणार, उद्या बघून घ्या, काय अडचण नाही. कारण काय 1-2 तासाचा विषय येतो. पॅसेज म्हणजे काय फार मोठे काय त्याच्यात काही कन्सेप्च्युअल नसतं. त्याच्यात काय असतं तुम्हाला सांगतो, पॅसेजमध्ये प्रश्न कसे असतात, समानार्थी असतात, विरुद्धार्थी असतात, ठीक आहे. आपल्याला त्याच पॅसेज त्याचा अर्थ आपल्याला लावता येतो, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतो. 2-4 ऑप्शन असतात, कुठला माहिती असतो पटपट वापरू शकतात. खूप एक की काय विचार, ठीक आहे ना, मग तो विचारला वाच प्रश्न म्हणजे तुम्ही डोळ्या खालनं घाला, म्हणजे आता ते येईल नाही येईल हे नाही, पण आपण तयारीत असलं पाहिजे आपल्याला जर स्कोअर असला तर. तुमचा आवाज मॅडम थोडासा ब्रेक होते, थोडं माईक जवळ मोबाईल जवळ घेऊ शकता, रिपीट प्लीज. करंट अफेअर किती म्हणजे करंट अफेअर्स, करंट अफेअर्स हा करंट अफेअर म्हणजे वाचले पण आता काही वेळेवर आठवत नाहीये, किती करायला पाहिजे. GK GS इज अनप्रेडिक्टेबल, सो डोंट वेस्ट टाइम ऑन इट. तुम्हाला करायचं असेल तर 1-1.5 तास तुमचा, तुम्हाला मी करंट अफेअरचं सिम्प्लिफाईडचं एक पुस्तक सांगितलेलं होतं, त्याच्यामध्ये बघा तुम्ही सिलेबस मधल्या आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स असे टॉपिक दिलेले सिलेबसमध्ये DMRच्या, ऍटलिस्ट त्याच्या रिलेटेड करंट अफेअर्स तुम्ही वाचून ठेवा. पुरस्कार असेल किंवा स्पोर्ट्स असेल, स्पोर्ट्समध्ये एवढं डीप जातात कधी कधी की हा प्लेअर कोणत्या खेळाचा होता इथपर्यंत जातात, ते सरळ सेवेवाले काय पण जातात, तेवढं ऍटलिस्ट तुम्ही करून ठेवा. बाकी इकडे इकॉनॉमी वगैरे काही विचारला असेल तर त्याच्यात आता जास्त डोकं तुम्ही लावू नका, ठीक आहे. GK वरती जास्त वेळ घालू नका तुम्ही, ऍटलिस्ट फक्त जे केलेलं आहे ते रिव्हिजन करा, आणि सिलेबसमध्ये जेवढे तेवढं व्यवस्थित रिव्हिजन करा, त्याच्यात वेळ घालू नका. बाकी तुम्ही इतर ठिकाणी वेळ घालवा, म्हणजे मराठीत तुम्हाला आउट ऑफ कशी येतील, इंग्लिशमध्ये आउट ऑफ कशी येतील, बुद्धिमत्ता आउट ऑफ कशी येतील, गणिताचे प्रश्न कसे सुटतील, ह्याच्यावरती जास्त वेळ तुम्ही घालवा. आणि GK ला काय तुम्ही जे केलेलं आहे ते केलेलंच असतं, तिथं तुम्हाला आठवेल तेवढं आठवेल. पुस्तकं वगैरे करंटचे जे काय आहे ते थोडेसे बघा.
हॅलो. मॅडम तुमचा डाऊट क्लिअर झाला? हॅलो. हा सर हॅलो. समजलं. थँक्यू. येस येस, ओके मॅडम, येस, ऑल द बेस्ट. हा येस, शिवलाल सर. हा सर, हा जो एक्झामचा पॅटर्न असेल तो म्हणजे त्यांनी जसं मेन्शन केलाय 25 प्रश्न आणि 30 मिनिटं त्याच पद्धतीने असेल ना, त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे? 25 प्रश्न 30 मिनिटं? हा. 25 प्रश्न नाही सर, मी चार्ट टाकलेला डीएमआरचा, तुम्ही बघितला नाही का? चार्ट नाही, तो नाही बघितला. 2 तासाचाच पेपर आहे हा ना? 25 मिनिटं नाही सर, 18 मिनिटात 20 क्वेश्चन सोडायचे तुम्हाला. अच्छा अच्छा. म्हणजे एका सेक्शनला, म्हणजे असे ए हा बी सी डी ई सेक्शन असणार आहे तुमचे. हा हा, नाही पण 2 तास आहे ना पेपर? पेपर तेवढा जरी असला तर तुमच्या 20 क्वेश्चनला किती वेळ आहे? ते हा 20 क्वेश्चन सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढच्या सेक्शन, ते पूर्ण टाइम संपल्यानंतर ऑटोमॅटिक मागच्या सेक्शन मध्ये तुम्हाला येताच येणार नाही. बरोबर, तो टाइम संपल्यानंतर. सेक्शन स्विच करता येत नाही. बरोबर. आणि सर आलं? हार्डनेस कशी असेल एक्झामची? टफ असेल तर कशी असेल? प्रश्न सोपेच असतात. मी तुम्हाला काय सांगितलं सर, फक्त आपण हा आपलं डोकं लवचिकता, ब्रॉड माइंडसेटनं सोडवायचे प्रश्न. काय एवढं इम्पॉर्टंट आहे की काय म्हटलं, पण ठीक आहे बाबा, सॉरी सॉरी. अपडेट पण हे जे काय, हा एक मिनिट सर, हे जे हा काय हार्ड येणारे जे प्रश्न आहेत ते पण तुम्हाला शांत डोक्याने सोडवायचे. प्रश्न थोडेफार हार्ड येतात, कशासाठी? तुम्हाला फिल्टर आउट करण्यासाठी, तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकायचं असतं त्यांना. त्यामुळे आपल्याला स्पर्धा टिकून राहायचे, शांत डोक्याने ते सोडवायचे. ठीक आहे. तुमचा पेपर ओके. इझी, मीडियम आणि टफ अशा तिन्ही लेवलचा असणार आहे, लक्षात ठेवा. काही प्रश्न इझी असतील, काही मीडियम असतील, काही टफ पण असतील. तर यू कांट प्रेडिक्ट. म्हणजे आधी होतं की आजचा पेपर खूप सोपा गेला आम्हाला कॉलेज टाइमला. आता ही स्पर्धा परीक्षा असे इथं सोपा, टफ पण मीडियम काहीच कळत नाही. ठीक आहे. हा, ज्या टॉपिक तुम्ही कधी बघितलेच नाही ते टॉपिक तुम्हाला सोडवताना नाही आले तर तुम्ही म्हणताय की खूप हार्ड गेला. मग तो विषय नाहीये. तुम्हाला तिन्ही प्रकारचे प्रश्न त्याच्यात असतात, कारण तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं असतं. आता जास्त अभ्यास करणारे जे पोरं असतात ना, त्यांचे सोपे सोपे प्रश्न चुकतात. हा, असं पण होतं. म्हणजे एकदम बरोबर. प्रश्न असते त्याला ते माहिती असतं, पण तो उगाच जास्त विचार करतो, त्यामुळे होतं. म्हणून जास्त विचार नाही, आणि एकदम सर हे स्थिर ऍक्टवर, ऍक्ट जे आहे एमपीएससी ऍक्ट आहे, त्यानंतर 2-3 ऍक्ट त्यांनी सांगितले, आरटीआय ऍक्ट सांगितलं, तर त्याच्यावरती आपल्याला म्हणजे अभ्यास करताना कळत नाही का कुठल्या याच्यावरती फोकस करावा असं? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, एमपीएससी ऍक्ट नाही तो, महाराष्ट्र हा लोकसेवा हक्क अधिनियम, सेवा सेवा, ठीक आहे. आणि सर. माहिती अधिकार. तर माहिती अधिकारच्या मी आपल्या चॅनलला नोट्स टाकलेले आहे. तुम्ही जर माहिती अधिकार असं सर सर्च केलं तर ते जेवढी पीडीएफ जरी केली तुम्ही तरी भरपूर होती. आणि ओके ओके. लोकसेवा हक्क अधिनियम वरती तुम्ही काही व्हिडिओ वगैरे बघून घ्या, जेवढे बघता येईल तेवढे बघायचे. हा ओके सर. आता जे 4 दिवस आहे ना तुमच्याकडे, तुम्ही ते टॉपिक केलेले नाही ते तुम्ही बघून घ्या युट्यूबला वगैरे, इकडं तिकडं 2-4 व्हिडिओ बघून घ्यायचे, तासाचे, अर्ध्या तासाची. त्याच्यात तुमचे प्रश्न सुटले तर सुटले. आणि त्याला कारण सर सर नोट डाऊन करा आणि स्पीड बुस्ट मध्ये करा. बरोबर, केडीएम म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्टवर जे विचारलं ना सर, तर त्याच्यावर म्हणजे थोडस डीपच विचारलं त्यांनी, ते काय वाचलेलंच नव्हतं. ऑब्विसली तुम्ही हम्म. त्यांनी तो ऍक्ट दिलेला होता, तुम्ही कितपत वाचायचं त्याच्यावर होता. आता कसं होतं, आपल्याकडे वेळ पण कमी होता त्याचा. नाहीतर मी आपल्या फार्मा सोल्युशन अकॅडमीच्या याच्यावरती म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा ऍक्ट घेतला तर त्याचे बोरांचे 4-1 प्रश्न तरी सुटलेत, 4-5 प्रश्न. बरोबर. म्हणजे इंटरलिंक मध्ये प्रश्न सुटलेत पोरांचे. आता तो जाऊ दे, तो विषय संपलाय, तो नंतर घेऊ. आता परत आपण कधी जर वाटलं तर नंतर मी कारण तो ऍक्ट पहिल्यांदाच विचारणार होते महानगरपालिकेला, आणि त्याच्यावर कोणी नोट्स विट्स काहीच तयार केलेलं नव्हतं. काहीच नव्हत्या, त्यांनी सगळं कलम विचारले ते बरोबर. ऑब्विसली ते विचारणार, कारण महानगरपालिका काय काय करते ते सगळंच विचारणार तुम्हाला. प्रश्न कोणते प्रश्न. कारवाया कुठे, पेनल्टाईज काय, सगळं विचारतो. बरं आता जाऊ द्या, डीएमआर बद्दल बोला ना सर. तेच ना, आता डीएमआरचे जे आता ऍक्ट आहे ना, ते ऍक्ट बद्दल थोडस म्हणजे हे कसा अभ्यास करावा त्याचा असं?
मी तुमच्याकडे पुस्तक आहे का TCS 21,000 प्रश्नसंच किंवा मग TCS एक्सप्लेनेशन वाला अजय गुंड सरांचं पुस्तक आहे का प्रिव्हियस इयरचं? नाही नाही. हा, मग ते पुस्तक पाहिजे तुमच्याकडे. जर असेल तर तुम्ही पुण्यात वगैरे असेल तर घेऊन या लगेच उद्या. आणि तुम्ही काय करा, त्यात एक्सप्लेन केलेले जे काही प्रश्न आहेत, एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे. 21,000 नाही, हा दुसरं TCSचं एक पुस्तक आहे, असं TCS मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, त्यातले तुम्ही आरटीआयचे सगळे प्रश्न सोडवा. आणि त्याच्या खाली ओके, सर. दिलेली माहिती तेवढी ऍटलिस्ट करा आणि PDF टाकलेली ती पण वाचा. लोकसेवा हक्क अधिनियमावर पण आहेत आणि कम्प्युटरवरती पण प्रश्न मी टाकलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीज मध्ये मुद्दाम. ओके ते सर. पण प्रश्न सोडवा. ठीक आहे. माहिती अधिनियम आपलं काय ते संगणकच्या याच्या अंतर्गत. ठीक आहे. हा. ते बघा, तंत्रज्ञान कायदा. हा, नेक्स्ट काय प्रश्न आहे तुमचा, कोणाचा? येस येस. हा सर. सर DMER चे हॉल तिकीट कधीपर्यंत शो होता सर लॉग इनला? ऍड आलेले आहेत ना सर, ऍड कार्ड आलेले आहेत. ऍक्च्युली सर माझं ना हॉल तिकीट शोच होत नाहीये, नो रेकॉर्ड फाउंड होत आहे. म्हणजे लॉग इन होतंय सर, पण तिथे ना नो रेकॉर्ड फाउंड दाखवतंय. आपण जेव्हा हॉल तिकीट ऍडमिट कार्ड घेण्यासाठी जातो ना, म्हणजे तिथे क्लिक करतो ना, तर सर तिथे नो रेकॉर्ड फाउंड दाखवतंय. तुम्ही आपल्या पोस्टवरती गेले, डोळ्यावर क्लिक केलं, मी जी सांगितलेली प्रोसिजर नाही आहे सर, तो डोळा दिसतच नाहीये सर. मी गेली म्हणजे 4-5 दिवसापासून ट्राय करतोय. आणि फॉर्म सर मी DMER फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला मेसेज मेल काय आलेला आहे का? सर एक मेल आला होता, म्हणजे फक्त आलंय असं, पण मग कन्फर्मेशनचा मेल नाही आलेला सर. पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येतो, तिथे पेमेंट तुम्ही सक्सेसफुल केलेलं आहे त्याचं स्टेटमेंट का? येस सर, हा तो आलेला आहे सर. हा, मग तुम्ही काय करा, नेट कॅफेवरती जा आणि ते तुम्हाला अपलोड करून देतील. ओके सर, मी गेलो होतो सर, पण मग होतच नाहीये सर. ते तिथे पण तसंच दाखवतंय, नो रेकॉर्ड फाउंड दाखवतंय. कोणत्या ब्राउझर यूज करताय तुम्ही? सर आता क्रोम वरती बघितलं होतं सर, त्याच्यानंतर एक मायक्रोसॉफ्ट एज नाही का आपलं, त्याच्यावरती पण बघितलं होतं. हा, पण मग ते नो रेकॉर्ड फाउंड दाखवतंय सर. आणि त्या रिलेटेड मी सर DMER ला पण कॉल केला. हा, पण मग ते बोलले की 6 दिवस पहिले येतं म्हणे. पण सर आता 18 तारखेला तर एक्झाम आले, अजून 4च दिवस बाकी आहेत. नाही, तुम्ही आता त्यांना कॉल करा आणि TCS ची जी तुमची वेबसाईट आहे तिथे हेल्पलाईन क्रमांक वगैरे सगळं दिलेलं आहे. क्वेरी रेस करा तुम्ही तिथं आणि प्रयत्न करा. नाही झाला तर शेवटी मी प्रयत्न करून लॉग इन करून, पण तुम्ही आधी प्रयत्न करा, नंतर मी तुम्हाला बघेल ट्राय काय करायचं तर मग सांगेल तुम्हाला. ठीक आहे. ओके सर, चालेल सर, काय प्रॉब्लेम. नमस्कार. नमस्ते सर. सर मला एक क्युरी अशी होती, 1-2 मिनिटं तुम्ही फक्त एक आपला जो पेपर आहे, पेपरचं डिस्ट्रीब्युशन जे आहे, त्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जर प्लीज केलं तर मला बरं होईल, सगळ्यांनाच ते माहिती. म्हणजे इन द सेन्स कसं की समजा 18 तुम्ही म्हटले 4 की 5 टप्पे केलेत 20 मिनिटाचे, बरोबर ना? तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते कळलं तर बरं होईल. 1 मिनिट सर. 60 मार्काचे 60 प्रश्न जे आहेत आपल्याला, 60 मार्काचे म्हणाले 60 प्रश्न, 2 मार्काला एक प्रश्न असतो. तर 60 प्रश्न हे तुमचे नॉन टेक्निकलचे असणार आहेत. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्लिश असे टॉपिक असणार. त्याच्यामध्ये 15-15 म्हणजे 4 सब्जेक्टला 15-15 प्रश्न असे 15-15 प्रश्न त्या प्रत्येक विषयावरती असतील. म्हणजे 15 GK GS, 15 मराठी, 15 इंग्लिश, 15 गणित, बुद्धिमत्ता, असे प्रश्न आहेत. नाही सर, ते नाही ऍक्च्युअली माझा जो प्रश्न वेगळा होता. आपल्या सॉफ्टवेअरला आपण एक्झाम देताना काहीतरी आहे ना डिस्ट्रीब्युशन, ते एवढे क्वेश्चन असणार आहेत पहा. ते सेक्शन असणार आहे सर. म्हणजे आता ABCDE असं सेक्शन असणार आहे सर तुम्हाला. त्या प्रत्येक सेक्शन मध्ये 20-5-100 म्हणजे 20 प्रश्न असणार आहेत. आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये तुमच्या सगळ्या सब्जेक्टचे प्रश्न असणार. म्हणजे 3 प्रश्न तुमचे मराठीचे असतील, 3 प्रश्न इंग्लिशचे असतील, असं असणार आहे. म्हणजे 20 प्रश्न असे असतील तुम्हाला. आणि 6 प्रश्न 18 मिनिट का टाइम लिमिट? हो, 18 मिनिटात 20 प्रश्न सोडवायचे तुम्हाला.
आणि प्रत्येकाला बॅक आपण घेऊ शकत नाही ना, म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर 18 मिनिटात तुम्ही काय पण करू शकता. पण ओके. 18 मिनिटं तुमचे संपले आणि तुम्ही सेक्शन बी मध्ये गेले की तुम्हाला ए मध्ये येता येणार नाही. येस येस येस. हा, तर एक म्हणजे प्रॅक्टिस म्हणून आहे ना, तुम्ही टेस्ट सिरीज घेऊन टाका. काही नाही, 200-300 ला केलेले मी, त्याच्यात काही आपण घर नाही बांधणार, पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की पेपर कसा असणार आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही ते प्रश्न म्हणजे टेस्टचे जे काही कोणी जर कोणाला माहितच नसेल इम्पॉर्टंट पॅटर्न पॉईंट आहे कसा. सर. म्हणजे मागच्या वेळेस मी एक्झाम दिली होती DHS ना, ऍक्च्युली मी हा, डॉक्युमेंटेशन पण गेलो होतो DHS ला, नाशिक साडी. बर तर बर मला हे बर. जाणवलं त्या गोष्टी. हो, तर ह्याच्या गोष्टी जाणवल्या मला जास्त करून, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण तो फायदा होईल म्हणून म्हणलं तुम्हाला प्रश्न विचारू की म्हणजे काय होतं, टाइम लिमिट आणि सेव्ह अँड नेक्स्ट हा फार मोठा विषय, त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. सेव्ह अँड नेक्स्ट खूप गरजेचं आहे. हा, तुम्ही 18 मिनिटात मार्क अँड रिव्ह्यू करसाल, पण बरेच पोरं काय करते, टिक करतेत आणि मग ते पुढच्या प्रश्नावर जातात नेक्स्ट, पण सेव्ह नेक्स्ट करत नाही. मग ती अडचण होते. 1-2 प्रश्नामुळे आपला मेरिट जाते डायरेक्ट. DHS ला मला सेम अडचण आली सर. सेव्ह अँड नेक्स्टची 2 मार्काची मला 2 क्वेश्चनची मला अडचण आली, आणि DHS ला हा मी डॉक्युमेंटेशनला पण घेऊन आलो सर. तीच मला अडचण होती सेम. तुम्ही आता मगाशी जे बोलले ना, बरोबर हा आहे हा. सर. नाही गुड त्यामुळे सर. मला आता हेच यावेळेस म्हणायचं होतं. व्यवस्थित करा सर, काही अडचण नाही. शांत डोक्यानं करा सर, होऊन जाईल. आणि यावेळेस काय होणार आहे की वेळेमुळे बऱ्याच पोरांचे प्रश्न घाईघाईमध्ये 1-2 येस प्रश्न येस एखादा येस सर, राहण्याची माझा शक्यता एक्झॅक्टली आहे. सांगायचं होतं. अभ्यास सगळेच जण करतायत, पण हा जो टाइम असतो ना, तो फार इश्यू करतो सर. टायमिंग या पेपर पूर्ण टायमिंगचा पेपर आहे. पूर्ण टायमिंगचा पेपर आहे. या टायमिंग मध्ये जर तुम्ही ज्यांनी सोडलं, ज्यांनी घाईत 95% जर तुमचा 95% स्टडी आणि 5% तुमची टाइम मॅनेजमेंट सर, म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन विचारला. हा हा हा, येस येस येस. थँक्यू सर. हरकत नाही नेक्स्ट सर, क्वेश्चन. धन्यवाद. आभारी आहे. येस सर, ऑल द बेस्ट. थँक्यू. सर, हा, येस प्रतीक सर. नॉर्मलायझेशन बद्दल थोडं सांगा ना सर. काय सांगू सर, ते नॉर्मलायझेशनचं गणित फार अवघड आहे. म्हणजे ते गणित जर तुम्हाला ते समेशन वगैरे ते जर सांगत बसलो तर ते खूप अवघड आहे. तर तुम्ही एकच डोक्यात लक्षात ठेवा, फक्त तुम्ही जेवढे हार्ड क्वेश्चन चांगले, तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल, हार्ड प्रश्न तुमचे, तर काय होतं, सगळ्या बॅच समजा तुमच्या 10 शिफ्ट आहेत, त्या 10 शिफ्ट मध्ये हार्ड क्वेश्चन कोणी सोडवले असे त्याचे पूर्ण सेग्रिगेट करतात ते, आणि मग त्याच्यात त्यांचे स्कोअर वाढून जातात. म्हणजे ज्या बॅचमध्ये जास्त प्रश्न चुकले आणि कमी लोकांचे, समजा आता त्या बॅचला 1000 पोरं बसले एका शिफ्टला, 1000 पोरांपैकी 100च पोरांचे सो कॉल्ड समजा गणिताचे 5 प्रश्न आहेत, किंवा मग इंग्लिशचे हार्ड प्रश्न आहेत तुमचे GS-GK चे, ते प्रश्न जर तुमचे बरोबर आले 100च पोरांचे, आणि बाकीचे 900 पोरांचे ते प्रश्न चुकले, ते प्रश्न ते काढतात त्या अल्गोरिदमनं, आणि ते प्रश्न जर तुमचे चुकले 900 लोकांचे 100 लोकांचे बरोबर आले, तर त्या 100 लोकांचा स्कोअर झपकन वाढतो. आणि त्याच्यामध्ये असं पण असते की जे खालचे 900 आहेत त्यांचा कमी पण होतो. त्याच्यात मला तर, तुम्हाला माझं उदाहरण सांगतो, मला 138 मार्क होते, पण मला थोडं नॉर्मलायझेशन स्पर्धा, म्हणजे मी खूप स्ट्रॅटेजीने गेलेलो होतो. मी 1-2 वर्ष अभ्यास सोडलेला होता खरं सांगायचं तुम्हाला. मग शेवटचे 3-4 महिने मी 4-5 महिने मी ते करत होतो अभ्यास. तेवढ्यात ती DMR ची परीक्षा, आणि मी शेवटच्या 18 दिवसात मी चांगलं ते स्ट्रॅटेजी फक्त स्मार्ट याच्यावरती काम केलं, की आपल्याला काय करायचं, आपला अभ्यास तर आहे. फार्मसीचं मला काही जास्त खरंच येत नाही, म्हणजे फार तुम्ही जेवढे तज्ञ असता कन्सेप्च्युअल वगैरे, ते तसलं काही मला जास्त येत नाही, पण कामापुरतं जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं 101% येतं. कारण मला काही PhD त्याच्यात करायची नाही, हे मला माहिती होतं. म्हणून स्मार्ट गोष्टी वापरणं फार गरजेचं आहे. त्यामुळे टफ क्वेश्चन पण सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमचा फायदा होईल. मला 138 मार्क होते, डायरेक्ट 151-152 मार्क झाले माझे, आणि मी डायरेक्ट OBCचा 3ऱ्या रँक मध्ये आलेलो होतो. मला वाटलं एवढे मार्क कसं काय आपले, म्हणजे 138 पण मार्क मला वाटत होतं होईल म्हणून, पण नॉर्मलायझेशन नंतर मला हे पण माहिती होतं की मी प्रश्न खूप भारी सोडवलेले आहेत, व्यवस्थित येईल म्हणून शांत डोक्याने सोडवलेलं होतं.
आणि जे लेंदी प्रश्न असतात, जे खूप मोठे मोठे प्रश्न असतात, ते पण खूप तुम्ही जर व्यवस्थित लॉजिक लावून जर सोडवले तर ते पण प्रश्न तुमचे बरोबर येतात. बऱ्याच पोरांची त्या ऑप्शन मध्ये ते गोंधळ होतं. जास्त मोठा शब्दांचा जर ऑप्शन असेल ना, तर त्यात तुमचं गोंधळ होऊ देऊ नका, की एक्झॅक्ट ऑप्शन काय सिलेक्ट करायचा आहे. निगेटिव्ह ऑप्शन असेल तर तो पहिले डिलीट करून टाकायचा, निगेटिव्ह ऑप्शन असतो तर. आणि पॉझिटिव्ह ऑप्शन तो लॉंग क्वेश्चन ऑप्शन जो असतो तो तुम्ही सिलेक्ट करायचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके बरेच सर. जण काय करतात ते लक्षातच येत नाही, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन नसतं आपलं. आपण प्रश्न वाचताना खूप पाहिजे, एक एक शब्द फार महत्वाचा आहे. नो, नॉट कशात दिलेले, ह्या सगळ्या जे की पॉइंट्स आहेत प्रश्नातले, नॉट म्हणले का इनकरेक्ट म्हणले का करेक्ट म्हणले, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर तुमचा प्रश्न मग तो चुकून जातो त्यात. आलं ना लक्षात? येस सर. हॅलो सर. येस. स्टँडर्ड डिव्हिजन काढतात ते काय नॉर्मलायझेशन मध्ये स्टँडर्ड डिव्हिजन काढता का मार्कांचं? हो, मी तुम्हाला आता बघा, तुम्हाला एक पीडीएफ टाकली काल परवा, अपडेट आली नॉर्मलायझेशन कसं होईल म्हणून. त्याच्यात ते फॉर्म्युला दिले, समेशन वगैरे, आय एम. बरोबर. हा, ती फॉर्म्युला वापरतात. पण तुम्ही आता त्याच्यात डोकं लावू नका. तुम्ही ही फक्त प्रश्न कसे बरोबर आहेत त्याच्यावर लक्ष द्या. ती नॉर्मलायझेशन आपण नंतर करू, कारण आता ती करत बसत तुमचा अर्धा एक तास त्याच्यातच जाईल वेळ. हॅलो सर. हा हॅलो सर. सर, मार्क टेस्ट रिव्ह्यू केल्यानंतर मार्क्स मिळतात का, हा माझा प्रश्न होता. कारण मागच्या मिळतो. KDMCच्या एक्झामला माझे 2-3 मार्क्स टेस्ट रिव्ह्यू झाले होते. तर हा, नॉर्मलायझेशन मध्ये मार्क त्याचा इफेक्ट होतो का? मार्क मिळतात त्याचे. मार्क फॉर रिव्ह्यू तुम्ही केला तर त्याचे मार्क तुम्हाला मिळतात. ओके सर. सर, एकदा सिलेक्ट केलेला आन्सर रिसिलेक्ट करता येतं का? हो, पण 18 मिनिटातच. हा सर. आणि सर ते सेक्शनचे पूर्ण क्वेश्चनचे 18 मिनिटामध्ये जे 20 क्वेश्चन असतं ना सर, ते एकाच याच्यामध्ये दाखवता का, पूर्ण शो होता का क्वेश्चन ते? हो, एकाच हा, वन म्हणजे टाइम सर असतं. पण तुम्ही ते one time. शफल करण्याच्या भानगडीत पडू नका. काय होतं त्याच्यात तुमचा हा. वेळ पण जाणार आहे. हे होतो प्रश्न. हा, तुम्हाला वाटलं ना तरी एखादा प्रश्न, मला आता समजा मी 3 नंबरचा पर्याय टिक केला, तर हा. मी काय करणार, त्या प्रश्नाचा फक्त नंबर इथं पटकन लिहून ठेवणार. आपल्याला 5 नंबरच्या प्रश्नाला D5 ला लगेच बघायचंय. ठीक आहे. हम्म. मग तुमच्या 18 मिनिटात जे शेवटची 1-2 मिनिटं जर उरलेले असेल तर लगेच त्या 5 नंबरवर तुम्ही जाऊ शकता. हा सर, म्हणजे हा. माझं म्हणणं कसं होतं, एखादं जर लेल्दी किंवा हार्ड क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन स्किप करून त्याला शेवटी, म्हणजे बाकीचे जे इझी क्वेश्चन असतात ना सर, ते लवकर सोडून शेवटला वेळ भेटला तर तो हार्ड क्वेश्चन सोडवायला घेता येईल असं. पण 18च मिनिटं असणार आहेत. हा सर, 18च मिनिटं असतील. पण मग शेवटचा वेळ म्हणजे तुम्ही 90 मिनिटाचा असं कन्सिडर करू नका. नाही. हा सर, 18 मिनिटामध्ये सर काही 18 मराठी. मिनिटात तुम्हाला खेळायचं ते खेळा. हा सर. मग ते तुमच्या मनावर आहे. फक्त जास्त वेळ जाईल असं करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, आपण तो परत त्याच्यावर जाणार. आता तो प्रश्न तुम्ही सुरुवातीला काय करणार की हार्ड आहे, तुम्ही कशावर ओळखणार, तो प्रश्न वाचणार तुम्ही त्यावेळेस, नंतर समजणार तुम्हाला की अरे हार्ड आहे, मग पुढच्या याच्यावर जाऊ. तेवढा वेळ तुमचा गेला. मग परत तुम्ही त्या प्रश्नावरती कधी येणार, बरोबर. तुमचा वेळ जातोय ना. हा. नाही सर, म्हणजे मी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितले ना सर, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन खूप इझी होते. म्हणजे फक्त ते सिनॉनिम, अँटोनिम वगैरे विचारलं होतं. त्याला हार्डली 10 ते 20 सेकंद जातील सर टिक करायला, त्यामुळे बोलत. हो, तसं करू शकता. म्हणजे बघा, तुमच्याकडे जर एखाद्याकडे कसं असतं, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन एखाद्याचं फार चांगलं असतं आणि स्मार्ट टायमिंग मॅनेजमेंटचं स्किल असतं एखाद्याकडे, ते टेस्ट सिरीज मध्ये वगैरे आलेलं असतं, तर ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% करू शकता सर, काय अडचण नाही. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन? एक मिनिट. हा, मी हँड रेज केलं. स्पर्धा परीक्षा अपडेट. ओके. ओमकार वाघ, तुमचं अपलोड. हॅलो. हा, येस. हॅलो. ऋषी सर, मला एक प्रश्न होता. जसं की मागच्या DMAR मध्ये त्यांनी 2023 मध्ये एक्झाम घेतली ना, त्यावेळेस सिलेबसच्या टॉपिक नुसारच कसं विचारलं, समजा फार्मसी ऑफिसरला तरी, म्हणजे मराठीमध्ये जसं लेखक होतं आणि पुस्तकं दिलं होतं बरोबर त्या टाईप मध्ये, तर
हॅलो, ऐकता सर? सिलेबस काय म्हणले सर, मला लक्षात नाही आलं. सर म्हटलं ज्यावेळेस 2023 मध्ये DMAR एक्झाम झाली होती. सर आवाज येतो? हो, येस बोला ना. हा, तर त्यावेळेस TCS ने एकदम सिलेबस टॉपिक नुसारच क्वेश्चन विचारले होते, जसं मराठीमध्ये लेखक आणि त्याची नावं वगैरे नाही का. तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की म्हणजे ज्यावेळेस TCS पेपर काढतं त्यावेळेस डिपार्टमेंट काही क्वेश्चन देतं त्यांना का TCS स्वतः काढतं? त्यांची टीम असते सर, TCS टीम असते, ती टीम काढते. त्याच्यात काही प्रोफेसर लोकांना पण घेतलेलं असतं त्यांनी. तर तेच विचारत होतो, डिपार्टमेंटचे काही इन्स्ट्रक्शन असतात का, जसं MPSC मध्ये असतात की डिपार्टमेंटचे पण हो करतात असतात. हा, म्हणजे तसं जर असेल काही तर मग टोटल टॉपिक वाईज जायला असं ना. 100% मी तुम्हाला गॅरंटी देतोय की सिलेबस नुसारच पेपर निघतो. मी तुम्हाला परत सांगतो, सिलेबस नुसारच पेपर निघतो. फक्त काही जे टॉपिक आहेत, आता कसं असतं याच्यात काय अडचण आहे माहिती का, TCS कोणत्या ट्रेंडने चाललाय त्या ट्रेंडनुसार पण आपल्याला थोडंसं बदलावं लागेल, कारण हे संभाव्यता काहीच सांगता येत नाही. आता मध्ये असं झालं की TCSचा आता टचचा ट्रेंड तुमचं नेमकीच कल्याण डोंबिवलीची परीक्षा झाली ना सर, त्यांनी सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारले का? नाही विचारले. हा, पण काही 1-2 टॉपिक जे आहेत, समजा 2-3 टॉपिक त्यांनी जे वेगळे विचारले, तर ते टॉपिक तुम्ही बघून घ्या, असं मी विद्यार्थ्यांना सांगितलं सुरुवातीला पण, की जे टॉपिक समजा तुम्ही बघितलेच नाही आणि त्याच्यावरती प्रश्न आलेले ते टॉपिक तुम्ही बघून घ्या. एक असा पॉइंट आहे सर आपल्या सिलेबस मध्ये, जोड्या लावा म्हणून, तर त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे सर? कोणत्या याच्यात, टेक्निकल नॉन टेक्निकल? नॉन टेकचा पार्ट. मग त्याच्यामध्ये पुरस्कार पण विचारू शकतात किंवा एखाद्या लेखक पुस्तकांचे पण जोडायला विचारू शकतात. हॅलो सर, हार्ड क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर आहेत आपण समजू शकतो का? येऊ शकतो. हार्ड क्वेश्चन जे आहेत ते मोस्टली कोणत्या टॉपिकवर येतात, असं काही आपण आयडिया वगैरे आहे का काही? तसं हार्ड तर तसं नाही म्हणता येणार सर आपल्याला. हार्ड हे आपल्या अभ्यासानुसार असतं. म्हणजे शक्यतो आता पॅसेज मध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे वाचण्यामध्ये, तर ते प्रश्न हार्ड मध्येच थोडासा कन्सिडर केला जाईल. म्हणजे नॉर्मल मध्ये इफेक्ट करू शकतात असं? हा, पॅसेज इफेक्ट करू शकतो. तर तुमचे हे पॅराजुम्बल किंवा सिटिंग अरेंजमेंट वगैरे असते ना, त्याच्यात वेळ जातो पोरांचा. परत गणिताचे प्रश्न असतात की जे नॉर्मलायझेशन मध्ये 100% इफेक्ट पडतोच त्याचा. गणिताचे प्रश्न जेवढे जास्त बरोबर येतील तुमचे गणित आणि तर ते तिथं तुम्ही वर जातो. आणि मराठीमध्ये असे खतरनाक प्रश्न विचारले असतात कधी कधी, 1-2 प्रश्न असे की आपल्याला माहीतच नसतं, तर त्यात एखाद्याचे टुक्का बिक्का लागले तर ते पण ती लॉजिकनं सोडवायचं, एवढं लक्षात ठेवा. नंतर एखादा असा सिनोनिम अँटोनिम असा येतो की जो इंग्लिशचा वगैरे की तो येतच नाही तुम्हाला, असं पण होणार आहे की यार ते कधीच ऐकला नाही शब्द तुम्ही, असं पण होऊ शकतं. सो तो प्रश्न तुम्ही फक्त शांत डोक्याने सोडवा. एलिमिनेशन टेक्निक वापरा. ह्या प्रश्न याचं लॉजिक असं असू शकतं, पहिल्याचं तर याचा अर्थ बहुतेक असं काहीतरी वेगळा आहे, मी कुठेतरी वाचलंय, असं म्हणजे सर्वांगीण विचार करायचा आहे पूर्ण तिथं. जो प्रश्न तुम्हाला थेट डायरेक्ट सरळ माहित नाही त्या प्रश्नाला तुम्ही असा विचार करायचा. हॅलो सर. हा, आलं लक्षात सर तुमच्या? कोण बोलत होतं? सारंग सर, निखिल सर? हो सर, धन्यवाद. ऑल द बेस्ट. हा, येस सर, माझा क्वेश्चन असा होता, म्हणजे बाकीचे पॉईंट बऱ्यापैकी कव्हर झालेले होते, तर डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन असेल आणि GMP आणि EDL आणि ECM, म्हणजे RRBच्या पेपर मध्ये सर QA/QC वर क्वेश्चन जास्त होते. त्यासाठी सर म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये कुठून करावं, कारण सर त्याच्याबद्दल सोर्स एवढं भेटत नाही. काय गुगलला आहे की पाहिजे तेवढं मटेरियल आहेत गुगलला. ECL EDL मध्ये काय फक्त वाचायचं की ते काय म्हणतात त्याला, ते कधी एस्टॅब्लिश झाले, आणि एखादा ड्रग जर असेल तर तो किती क्वांटिटी मध्ये दिला पाहिजे आपण, ते लक्षात ठेवायचं. बाकी काही नाही त्याच्यात, काही फार जास्त मोठं नाही. डिसइन्फेक्टंट कोणते आहेत
तर ते तुम्ही गुगलवरनं पण पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल कुठली पण. तुम्ही कोचिंग क्लास लावलाय का एखादा अकॅडमी वगैरे काही आहे का? आता आमचे फार्मा सोल्युशन अकॅडमीच्या पोरांना आपण ती सगळे दिलेले आहे, त्याच्यामध्ये आहे बघा नोट्स वगैरे त्या सगळ्या दिल्यात, प्रोव्हाइड केल्यात. ओके. आणि तुम्ही सर ते नाहीये आपण कुठल्या बोलले क्लास? मध्ये हा सर ऍक्च्युली आधी खूप क्लास जॉईन करून झाले, बट आता म्हणजे नोट्स प्रेफर करते माझ्या स्वतःच्या. आणि सर दुसरा क्वेश्चन असा होता की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असेल, त्यानंतर MPS ऍक्ट असेल, तर सर आपण बोललेला जे ग्रुपला टाकलं म्हणजे पेड बॅचला टाकलंय का आपण? नाही, मी ओपन फार्मा सोल्युशनच्या चॅनलला टाकलेलं आहे बघा. सर आपण पिन करू माहिती शकता का? अधिकार. कारण का मी मगाशी चेक केलं, मला ते अहो काय नाही, तुमची एमपीसीची कुठल्या पण याला पीडीएफ कुठं पण भेटून जाईल तुम्हाला, कारण ते कॉमन ऍक्ट आहेत. आरटीआय आणि लोकसेवा हक्क अधिनियम तुम्ही युट्यूबला पण मिळून जाईल तुम्हाला. तरी पण मी टाकतो, काय अडचण नाही, मी टाकतो. धन्यवाद. दोन्ही. आणि तुम्ही काय करा माहिती का, मी जरी टाकला तरी तुमचं जे ओरिजिनल ऍक्ट आहे ते फक्त असं स्क्रोल तरी करा. एखादा त्या नोट्स मध्ये नसला तर तुमच्या डोळ्याखालनं गेला तर तोच प्रश्न तेवढा तुमचा बरोबर होईल. ओके. आणि तुमच्याकडे जर TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर असेल विश्लेषणवाला आणि 21,000 वाला, तर त्याच्यामध्ये त्या विश्लेषणमध्ये काय केलंय त्यांनी GK/GS चे प्रश्न वेगळे टाकलेत. त्यात तुम्ही ते प्रश्न बघू शकता, आरटीआयचे, लोकसेवा हक्क अधिनियम आलेले, आणि त्याच्या खाली अनालिसिस पण दिलेले आहे, ते तुम्ही करू शकता. तुम्ही कोणतं पुस्तक वापरता प्रिव्हियस इयर? काय बोललात सर? प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर वापरत नाही का तुम्ही? TCS आहे का तुमच्याकडे? काय ठीक आहे, तुमचा आवाज नाही ते असू द्या. ते बघा, ते पुस्तकामध्ये त्याच्यात पण दिलेले आहेत प्रश्न कसे आलेले आहेत, सगळं तुम्हाला अंदाज येऊन जाईल. आणि एमपीएससीची जर तयारी करत असेल तर ते पोरांना माहिती येते. ठीक आहे, नेक्स्ट काय क्वेश्चन कोणाचं? हँडरेज करा वाटलं तर, तुम्हाला आलो करतो मी. तुम्ही हँडरेज केला तर मी आलो करू शकतो. ओके, आय होप तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत. अंबिका तुम्हाला मॅडम आलो केले. अजून काय आहे का कुणाचं काय क्वेश्चन्स? ठीक आहे, मंगेश भोसले तुम्ही हँडरेज केलाय का? हा, आलो केले, तुम्हाला बोलू शकता. ओके, चालेल. तर आपण हा सेशन कन्क्लूड करूया. तुम्हाला DMERच्या उद्याच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. शांत राहायचं आहे 3-4 दिवस, चिडचिड करायची नाही, कुणाशीही वाद घालायचे नाहीत. दररोज मेडिटेशन करा. मॅडमचं स्ट्रेस मॅनेजमेंटचं मेडिटेशन भाग्यश्री वाठारे मॅडमचे युट्यूबला आपण छान लेक्चर घेतलं होतं, ते लेक्चर एकदा बघा. आणि तुम्ही जेवढं शांत राहाल तेवढे प्रश्न तुमचे सुटणार आहेत. पण शांत राहत असताना स्पीड पण असला पाहिजे, कारण स्पीडवरच तुमची अॅक्युरेसी येणार आहे, ते लक्षात ठेवा. स्पीड आणि अॅक्युरेसी मेंटेन ठेवा. ठीक आहे, ह्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळं काळजी करू नका. तुमचा स्कोअर चांगला येईल. आणि बी पॉझिटिव्ह, कॉन्फिडेंट. ठीक आहे, बाकी आपण नंतर बघू. ते स्कोअर आला न आला तो नंतर, लगेच परीक्षा झाली की लगेच दुसऱ्या परीक्षेची तयारी लागायचं. जास्त डोकं लावायचं नाही. किती आला, काय आला, कधी परीक्षा येईल, हे होईल, कधी रिझल्ट लागल, कधी अँसर येईल, त्या विषयात तुम्ही पडू नका. ते सिस्टमचा पार्ट आहे, ते ऑटोमॅटिक होईल. त्यात जे आलं ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. जसे प्रश्न आले परीक्षेत ते ऍक्सेप्ट करायचे. प्रॅक्टिकल बेस, केस स्टडी बेस प्रश्न येऊ शकतात, त्याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे, काळजी करू नका. ऑल द बेस्ट. चला, मी कायम तुमच्या सोबत आहे. ओके, ऑल द बेस्ट. आणि लेक्चर कसं झालं त्याबद्दल काही कमेंट्स किंवा चांगल्या काही फीडबॅक असतील तर नक्की देत चला, म्हणजे मला तेवढं ऊर्जा मिळते. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. येस.